प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यासोबतच लाईक, शेअर आणि कमेंट करा. दिवसभरातील ताज्या बातम्या पाहत राहा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर. अमरावती शहरातील एकनाथपुरम न्यू प्रभात कॉलनी परिसरातून 1.5 महिन्याच्या बालकाचे घरातून अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. शनिवारी दुपारी नम्रता व भाऊ प्रणव हे दोघेच घरात होते. त्यावेळी नम्रता यांनी त्यांच्या 1.5 महिन्याच्या चिमुकल्याला घरातील एका खोलीत असलेल्या बेडवर झोपून ठेवले होते. नम्रता या खोलीत गेल्या असता बेडवर बाळ नव्हते हे पाहून त्यांना जबर धक्का बसला. त्यानंतर या घटनेची माहिती राजापेठ पोलीस ठाण्यात देण्यात आली. मात्र रविवारी रात्रीपर्यंत बाळाचा शोध लागला नव्हता. या प्रकरणी एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे या बालकाचे अपहरण झालेले नसून त्याचा मृतदेह घरातील विहिरीतच आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी पोलिसांनी तपासादरम्यान त्या चिमुरड्याचा मृतदेह घरातील विहिरीत आढळून आल्याने बाळाचे अपहरण झाले नसून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घरातील विहिरीतच मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी घरातील व्यक्तींची चौकशी सुरू केली असून घटनेबाबत काही सुगावा मिळतो काय याचा तपास पोलीस सध्या करीत असल्याचं पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी प्रजासत्ताक न्यूजशी बोलताना सांगितलं. न्यू प्रभात कॉलनी या ठिकाणी फिर्यादी प्रणव दिलीप सिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एक 363 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक 1.5 महिन्याचं बाळ हे घरातून अपहरण केल्याची तक्रार होती. यामध्ये सर्व चौकशी करण्यात आलेली आहे. काल जेव्हा ते बाळ घरातून निघून अपहरण झाल्याची माहिती मिळाल्याबरोबर त्या ठिकाणचं सर्व परिसर चेक करण्यात आला. जे त्या भागामध्ये संशयित फिरणारे लोक होते त्यांना सुद्धा ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. परंतु निष्पन्न काही न झाल्यानंतर आज सकाळी घरच्यांच्याच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घराच्या आवारामध्ये असलेल्या विहिरीमध्येच ते छोटं बाळ तरंगताना दिसून आलं. त्या बाळाला नंतर उत्तरीय क्रियेसाठी PM हॉस्पिटलला पाठवण्यात आलं. त्याचं PMची प्रोसेस सध्या सुरू आहे. यामध्ये कोणत्या आरोपीने काय कृत्य केलं आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज. प्रजासत्ताकच्या YouTube चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा 8605948853. दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या YouTube चॅनलवर. प्रजासत्ताक न्यूज चॅनल.